सव्वाशेर न्यूज चॅनलला पाहण्यासाठी आजच सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला फॉलो करा। तसेच ऑन ड्युटी पोलिसांशी गैरवर्तन करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी। सामाजिक कार्यकर्त्या विद्या गाडेकर यांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन। सामाजिक कार्यकर्त्या विद्या गाडेकर, विद्याताई गाडेकर प्रतिष्ठान यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देत 6 जुलै 2026 रोजी कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन करणाऱ्या आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली। निवेदनात म्हटले की कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचारी दिवसरात्र कर्तव्य बजावत असतात। अशा परिस्थितीत ऑन ड्युटी पोलिसांशी गैरवर्तन करणे ही अत्यंत गंभीर बाब असून त्यामुळे पोलीस दलाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचतो। या प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी। तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी ठोस उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी त्यांनी केली। संबंधित घटनेची सखोल चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणीही त्यांनी पोलीस प्रशासनाकडे केली। यावेळी विद्या गाडेकर म्हणाल्या, कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसांशी गैरवर्तन करणाऱ्या गुंडांना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घालू नये। अशा प्रवृत्तींवर तात्काळ आणि कठोर कारवाई झाली नाही तर या कायद्याबाबत नागरिकांचा विश्वास डळमळीत होईल। पोलिसांवर हात उचलणाऱ्या आणि त्यांचा अपमान करणाऱ्या आरोपींना त्वरित अटक करून कडक शिक्षा झाली पाहिजे, अन्यथा अशा घटनांविरोधात आम्ही लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडू। त्या पुढे म्हणाल्या, 112 या आपत्कालीन क्रमांकावर मदतीचा कॉल प्राप्त होताच तोफखाना पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले। नागरिकांच्या सुरक्षेसाठी कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसांशी गैरवर्तन करणे अत्यंत निषेधार्ह आहे। अशा गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींवर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करून त्यांना कडक शिक्षा करावी। पोलिसांचा सन्मान आणि कायद्याचा धाक कायम राखण्यासाठी प्रशासनाने कोणतीही दिरंगाई करू नये। निवेदन सादर करताना विद्याताई गाडेकर प्रतिष्ठानचे कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते। यावेळी पोलिसांच्या सन्मानाचे रक्षण करण्यासाठी दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आवाहन करण्यात आले। नमस्कार, मी विद्या गाडेकर। काल दिनांक 6/7/2026 रोजी पाईपलाईन रोडवरती साई कलेक्शन नावाच्या एका दुकानदाराने 112 वरती फोन केला। 112 हा नंबर सगळ्यांनाच माहिती आहे की हा तत्काळ सेवेसाठी पोलीस विभागामार्फत हा प्रसारित आहे। त्या प्रकरणामध्ये काही गुंड दरवेळेस त्या साई कलेक्शन मध्ये जाऊन कपडे घेतात आणि त्याचे पैसा त्याचा मोबदला न देता तसेच पळून जातात, दमदाटी गुंडगिरी करून। काल तसाच प्रकार झाला। त्यावेळेस त्या साई कलेक्शन वाल्याने पोलिसांना कॉन्टॅक्ट केला आणि कॉन्टॅक्ट केल्यानंतर जेव्हा पोलीस यंत्रणा तिथे पोहोचली तेव्हा धाकटवडे दादा आणि अजून त्यांचे सहकारी तिथे गेल्यानंतर या गुंडांनी त्यांना दमदाटी किंवा त्यांना जे आरवाची शिवीगाळ केली, तर हे कसल्याच पद्धतीने आपल्या मनाला पटण्यासारखं नाहीये। याच्यामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, कायद्याचा रिस्पेक्ट आदर आपल्याकडून झाला पाहिजे आणि जी पोलीस यंत्रणा, जे पोलीस आपलं संरक्षण करतात, यांना जर अशा पद्धतीने वागणूक जर गुंड देत असेल तर त्या गुंडांची एक परेड काढावी आणि अशा आपल्या अहिल्यानगरमध्ये कुठे पण असे गुंड वृत्तीचे जे लोक असतील यांना तत्काळ अशा पद्धतीचं वर्तणूक जिथे होईल तिथे पोलिसांनी त्यांना पोलिसाचा खाक्या दाखवून कायदेशीर पद्धतीने त्यांना शिक्षा करावी। याबद्दल मी आज SP साहेबांना निवेदन दिलेलं आहे। तसेच आपल्या पाथर्डी भागामध्ये जे काही आता मारहाणीचं काल परवा दिवशी जे प्रकरण झालेलं आहे त्या पद्धतीने चोरीचीही काही प्रकरणं झाली, तर त्याही विषयांमध्ये आपण साहेबांशी चर्चा केलेली आहे। कायदा सुव्यवस्था आपणही जबाबदारीने या गोष्टींची मान मर्यादा ठेवली पाहिजे। त्याच पद्धतीने अशा ज्या घटना होतात त्याचं योग्य वेळी आपण पोलीस स्टेशनला कळवणं किंवा आपणही सहकार्य करणं हे जनतेचंही कर्तव्य आहे आणि पोलीस प्रशासन आपल्या कायम पाठीशी आहे याचा मला साहेबांनी शब्द दिला आहे। त्याच्यामुळे मी त्यांची आभारी आहे।